DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। रस्ता दुरुस्तीच्या मागणीला यश। एल्गार कष्टकरी संघटनेच्या आंदोलनानंतर कामाला सुरुवात। सार्वजनिक बांधकाम विभागावर प्रेतयात्रेचा एल्गार, 3 तास रास्ता रोको। त्र्यंबकेश्वर इगतपुरीतील खड्डेमय रस्त्यांवर आंदोलकांचा संताप। एल्गार संघटनेच्या दबावानं प्रशासन हल्ला। त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यातील दुरावस्थेतील रस्त्यांच्या तात्काळ दुरुस्तीच्या मागणीसाठी एल्गार कष्टकरी संघटनेनं छेडलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळालंय। अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाला शेवटी बांधकाम विभागानं सुरुवात केली आहे। पूर्वी अनेक वेळा पत्रव्यवहार, निवेदनं, मोर्चे व आंदोलनं करूनही प्रतिसाद न मिळाल्यानं संघटनेनं रविवारी तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबला। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मृतावस्थेचा निषेध म्हणून देगाव फाटा ते श्रीघाट या 3 किलोमीटर अंतरावर प्रेतयात्रा काढण्यात आली। त्यानंतर 3 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली आणि प्रशासनावर दबाव वाढला। एल्गार कष्टकरी संघटनेचं म्हणणं आहे की त्र्यंबक, देवगाव, श्रीघाट, वैतरणा धरण, जोशी कंपनी मार्ग तसेच हर्षवाडी, कळमुस्ते, आळवंडी धरण, जोशी कंपनी, झारवड बुद्रुक या सर्व मार्गाची अवस्था दयनीय झाली आहे। खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत। नागरिकांचा दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। 15 ऑगस्ट 2024 रोजी तसेच झारवड जोशी कंपनी मार्गावरील पूर्वीच्या आंदोलनानंतर अधिकाऱ्यांकडून आश्वासने मिळूनही वर्षभरात दुरुस्ती झाली नव्हती। म्हणूनच संतप्त नागरिकांनी पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला। तीव्र तणावाच्या वातावरणात सुरू असलेल्या रास्ता रोकोनंतर अखेर सार्वजनिक बांधकाम विभागानं दुरुस्तीच्या कामाला तातडीनं सुरुवात केल्याचं जाहीर होताच आंदोलन मागे घेण्यात आलं। ब्युरो रिपोर्ट, DNA न्यूज नाशिक।